सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माहिती आहे का, होळी पौर्णिमेच्या रात्री अग्निभोवती फिरल्याने मनोकामना पूर्ण होतात. होळी रंगाचा सण तर आहेच आहे, त्यासोबत भक्ती, विश्वास आणि विजयाचा पवित्र संदेश देणारा दिवस. एका भक्त मुलाच्या भक्तीमुळे जळून खाक झाला आणि अहंकाराचा पहाड. ही कथा आहे होळी पौर्णिमेची, जी बदलते नशीब. फाल्गुन पौर्णिमेच्या पवित्र रात्री होळीच्या अग्नीत जळतो अधर्म आणि जन्म घेतो धर्माचा विजय. ही होळी आहे वाईटावर चांगल्याचा विजयाचा महाउत्सव. फाल्गुन पौर्णिमेच्या या पवित्र रात्री घडली इतिहास बदलणारी घटना. आज आपण जाणून घेणार आहोत होळी पौर्णिमेचे रहस्य, कथा, अद्भुत महत्त्व आणि त्या दिवशी कोणते अद्भुत असे महत्त्व. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नक्की पहा, कारण शेवटी मी असे उपाय सांगणार आहे जे आपलं जीवन बदलते. छोटे छोटे उपाय आहेत जे केल्याने आपल्या जीवन परिवर्तन होतं. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतभर होळी पौर्णिमा साजरी केली जाते. होळी पौर्णिमेचा उल्लेख मुख्यतः श्रीमद भागवत पुराणाच्या 7व्या स्कंदात आढळतो. तसेच विष्णू पुराण, नारद पुराण आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगितलेले आहे. शिवलीलामृतामध्ये सुद्धा होळी पौर्णिमेचा अध्यायामध्ये उल्लेख आलेला आहे. शिवलीलामृत प्राकृत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे. पुरातन काळी हिरण्यकशिपू नावाचा अहंकारी राजा होता. ही छोटीशी कथा आहे ही होळीच्या का होळी आपण साजरी केली जाते त्याबद्दलची. पुरातन काळी हिरण्यकशिपू नावाचा अहंकारी राजा होता. तो स्वतःला देव मानायचा, पण त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता. राजाने अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. कारण काय की प्रल्हाद हा नारायण नारायण असं विष्णूचं नाव घ्यायचा. दिवसभर मंत्र विष्णूच्या नामस्मरणामध्ये दिवस घालवायचा. हे त्या राजाला आवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी खूपदा डोंगरावरून फेकले प्रल्हादाला, विष दिले, सापासमोर टाकले, पण प्रत्येक वेळी विष्णू कृपेने प्रल्हाद वाचला. शेवटी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला बोलवले. होलिकेला काय होतं की अग्नीत न जळण्याचं असं वरदान मिळालेलं होतं. ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं. तपश्चर्या केली होती तिनं, ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं. पण योजना अशी होती की प्रल्हादाला मांडीवर घेऊन होलिका अग्नीत बसणार. पण घडले काय, उलटच घडलं. भगवान विष्णूच्या कृपेने होलिका जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही होळी दहन केलं जातं. आता ही होळी पौर्णिमा कशी साजरी करतात? आपल्या घरातल्या परंपरेनं आपण साजरी करायची आहे. इथं मी थोडक्यात सांगते सोप्या पद्धतीनं. होळीच्या दिवशी काय करायचं, लाकूड, गोऱ्या, सुकलेली पाने एकत्र करायचं. मधोमध त्याला सुंदर असं गोल होळीचं पूर्ण हे होळी सजवायची. मधोमध नारळ ठेवायचं आणि मग होळी सजवायची. समोर रांगोळी काढायची कलरची, फुलांनी सजवायची. आणि सूर्या कधी करायची तर सूर्यास्तानंतर भद्रा काळ संपल्यावर होळी पेटवायची. त्यामुळे दोष लागत नाही. भद्रा काळात कधीही होळी पेटवायची नाही. होळी पेटवण्याच्या आधी आपण काय करायचं, आपण हात पाय धुवून स्वच्छ सुचिरभूत व्हायचं. स्वच्छ होऊन आपण हळदी कुंकू होळीला अर्पण करायचं. अगरबत्ती, दिवा लावायचा, नारळ, गूळ, धान्य अर्पण करायचं आणि होळीभोवती 3 किंवा 7 परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालायच्या. आणि प्रदक्षिणा घालताना मनोकामना सुद्धा बोलायच्या. त्याच्यानंतर आपण एक मंत्र सुद्धा असतो, तो मंत्र सुद्धा म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा म्हणायचा. आणि त्याच्यानंतर होळीची जी राख असते ना ती कपाळावर लावायची. त्याच्यामुळे काय होतं, कशामुळे लावायची तर ही राख रोग, नकारात्मक शक्ती दूर करते असं मानलं जातं. होळीचा अग्नी पेटवताना आपल्या जीवनातील वाईट सवयी सुद्धा जाळायच्या. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री 3 असे मंत्र आणि 3 उपाय आहेत जे आपल्या जीवनातली अडचणी दूर करतात. ते मंत्र कोणते आहेत ते आपण बघूयात. संकट निवारण्यासाठी एक मंत्र आहे. होळी समोर उभा राहायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय
हा मंत्र 11 किंवा 21 वेळा जपायचा आणि मनापासून प्रार्थना करायची. आणि दुसरा जो मंत्र आहे कशासाठी आहे की नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. होळीला नारळ अर्पण करताना आपण म्हणायचं ओम होलिकाय नमः असं 7 वेळा म्हणायचं. त्याच्यानंतरचा तिसरा जो मंत्र आहे तो कशासाठी आहे की आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे. मनोकामना आपण आधी होळीच्या समोर म्हणून दाखवायची, बोलून दाखवायची आणि परिक्रमा करताना आपण म्हणायचं ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः 108 वेळा हा जप करायचा. त्याच्यानंतर विशेष असा उपाय सुद्धा आहे त्या दिवशी, होळीच्या दिवशी, आणि तो केल्यानंतर जीवनात सफलता जे आपल्याला मनक आहे ती सुद्धा सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये होते असे सुद्धा सांगितलेले आहे. तर तो उपाय आपण बघूयात. एखाद्याला नजर दोष लागला, नजर दोष काढण्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये आपण काय करायचं, मोहरी आणि मीठ घालायचं, दोन्ही मिक्स करून. त्याच्यामुळे काय होते, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. ते दुःख निवारण्यासाठी, आता दुसरा जो उपाय आहे तो दुःख निवारण्यासाठी. एखाद्याला कोणते आपल्या जीवनात दुःख असतात ते दुःख निवारण्यासाठी गूळ आणि खोबरा अर्पण करायचं. अर्पण म्हणजे होळीमध्ये टाकायचा. त्याच्यामुळे आर्थिक अडचणी सुद्धा कमी होतात. तिसरा उपाय आहे विवाह अडथळा दूर करण्यासाठी. अविवाहित मुलीने काय करायचं, होळीभोवती 7 परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालाव्यात. ओम पार्वते नमः असा मंत्र जपायचा आणि आपण 7 परिक्रमा घालायच्या. त्याच्यामुळे काय होते की विवाह जुळतं आणि आपल्या मनासारखा जोडीदार सुद्धा मिळतो. असंही हे उपाय आहेत आणि हे उपाय खूपच प्रभावी पण आहेत. हे तुम्ही करून बघा. होळीचा अग्नी आपल्याला शिकवतो अहंकार, राग, द्वेष, वाईट सवयी यांचा त्याग करा, मन शुद्ध करा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा. या दिवशी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असंही मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय.